मी डॉक्टर प्रशांत मुळावकर. मागच्या उन्हाळ्यामध्येच आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई केली. त्याची गोष्ट मी आज आपणास सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे माउंट एव्हरेस्ट आहे, जगातलं सर्वोच्च शिखर. माउंट एव्हरेस्टला नेपाळी भाषेत सागर माथा म्हणतात, तिबेटी भाषेत चोमोलुंगमा म्हणतात. तसं जर आपण विचार केला तर सागरमाता हेच नाव सर्वात समर्पक वाटतं. त्या शिखरावर जावं असं सगळ्यांना वाटतं, पण तेथे पोहोचणं सामान्य माणसाला शक्य नाही. हौशी माणूस जास्तीत जास्त त्याच्या पायथ्याशी जाऊ शकतो, एव्हरेस्ट बेस कॅम्प. आणि ह्याचीच गोष्ट आज आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. तर चला बघूया. गुरुशिवाय विद्या शक्य नाही. ह्या प्रकल्पामध्ये माझे गुरु होते डॉक्टर हेमंत लेऊआ आणि डॉक्टर सुरभी लेऊआ. एव्हरेस्ट सर केलंय त्या दोघांनी. आणि प्रेरणा जर म्हणायचं तर परम मित्र पराग टापरे. डॉक्टर हेमंत लेऊआंनी सांगितलं, द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. म्हणजे तयारी चांगली करायची. ही तयारी जवळपास 4 महिने आधी चालू झाली. त्यामध्ये वेगळे वेगळे व्यायाम करणे, प्राणायाम करणे, श्वास रोखून धरण्याची क्रिया करणे, पायऱ्या चढणे, जवळपास 100 मजले चढणे, रस्त्यावर धावणे, जॉगरवर धावणे, हे सगळे व्यायाम होते. सांगितल्याप्रमाणे जवळपास 4 महिने सर्व व्यायाम केले. तयारी झाली, सामान पॅक केलं, मित्रांच्या शुभेच्छा मिळाल्या, सगळं काही तयार. तर निघूया की. 28 एप्रिलला निघालो. सर्व सवंगडी स्टेशनवर भेटायला आले होते. निघतानाचं हे अकोल्याचं तापमान. 29 तारखेला सकाळी मुंबईला पोहोचल्यावर लगबगीने विमानतळ गाठलं. तिथे लवकर पोहोचावं ही खूप घाई झाली होती मनाला, कारण सगळे सवंगडी भेटणार होते ना. तर भेटायचं ना सगळ्यांना. चला भेटूयात, दाखवून देतो माझे मित्र, परिचय हळूहळू करून देईल. पहिल्यांदा हजेरी घ्यायची, सगळे आले की नाही हे बघायचं. हा रोजचा दंडक आहे. आम्ही एकूण 32 लोक होतो. ही आमची वेल्थकॉनची फॅमिली आहे. त्याबद्दल नंतर कधी सांगेल. ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे मार्गदर्शक गुरु हे राम सर. आम्हाला वेल्थकॉनमध्ये आणि हेल्थकॉनमध्ये जे काही शिकवलंय ते यांनी शिकवलंय. मुंबई ते काठमांडू हा प्रवास एकदम मजेत झाला. होणारच ना, किती सवंगडी सोबत आहेत. दुपारी 2:15ला काठमांडूला पोहोचलो. सिम कार्ड विकत घेतलं. तिथल्या यजमानांनी आमचं स्वागत केलं. हॉटेलला पोहोचून शॉपिंगला निघालो तर इथे चक्क पाऊस पडतोय. So we are walking through Thamel market. Okay, you can see guys, this is the market. परत आल्यावर जिगरने उद्याच्या तयारीची कल्पना दिली. आता झोपतो, उद्या सकाळी परत भेटतो. आज 30 एप्रिल. आज आपल्याला बसनी काठमांडूहून रामेछाप येथे जायचं आहे. तिथे रात्री मुक्काम करायचा आहे. उद्या सकाळी आपल्याला रामेछापहून लुकलासाठी विमान पकडायचं आहे. इथून पुढच्या प्रवासामध्ये सुटकेस नाही. जे काही सामान आहे ते या डफल बॅगेमध्ये टाकायचं आहे. त्याचं वजन 10 किलोपेक्षा जास्त नको. आणि दिवसभर चालताना जे सामान लागणार आहे ते एका छोट्याशा बॅकपॅकमध्ये टाकायचं आहे. त्याचं वजन 3 किलोपेक्षा जास्त नको.
पैशाचं सांगायचं राहूनच गेलं. भारतातले 10 रुपये म्हणजे नेपाळचे 16 रुपये. काठमांडूमध्ये पाणी म्हणजे 1 लिटर मिनरल वॉटर 16 रुपयाला मिळतं. आणि जसा जसा आपण प्रवास करणार आहोत, तसं जसं वर चढणार आहोत, तसा तसा हा पाण्याचा भाव वाढणार आहे. त्याबद्दल मी नंतर सांगणारच. हे आजचं तापमान. आपल्याला आज 170 किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि त्याला जवळपास 7 तास लागणार आहेत. का? बघूया. बसायचं मग बसमध्ये. बसा, बघा, प्रवासाचा आनंद घ्या. घाट कशाला म्हणायचं याची प्रचिती इथे येणार. दर 100 मीटर अंतरावर एक तीव्र वळण. एका बाजूला खूप मोठा पहाड आणि दुसऱ्या बाजूला अगदी खोल दरी. पण गंमत सांगू, कुणालाही बस लागली नाही. म्हणजे तो ड्रायव्हर किती छान चालवत असेल आणि त्या बस किती सुंदर असतील. दुपारी 2 वाजता बागमती येथे लंच घेतलं. सिझलर मोमो हा काय प्रकार असतो इथं पहिल्यांदा पाहायला मिळाला. लंच नंतर पुढचा प्रवास पुन्हा सुरू. निसर्गाने नेपाळला सगळं काही भरभरून दिलंय. नद्या, दर्या, पर्वत, खूप झाडी, सगळं काही खूप छान. रामेच्यापासून 10 किलोमीटर आधी आमच्या बसमध्ये काही बिघाड झाला. त्यांनी दुसरी बस मागवली आणि सायंकाळी 7 वाजता आम्ही रामेचाप येथे पोहोचलो. पोहोचल्यावर ताबडतोब जेवण केलं, कारण उद्या सकाळी 3:30ला उठायचं आहे. आज 1 मे, सकाळचे 4 वाजलेले आहेत. आपल्याला रामेचाप इथून निघून लुकल्याला विमानाने जायचं आहे. हे रामेचाप येथील विमानतळ अगदी छोटंसं आहे. जसं विमानतळ छोटं तसं विमानही छोटं. एका विमानामध्ये फक्त 18 प्रवासी बसू शकतात. आम्ही होतो 32, तर आमची विभागणी 2 गटामध्ये करण्यात आली. पहिलं विमान आलं. माझा नंबर या विमानात लागणार आहे. विमान एकदमच छोटं आहे. आतली उंची अंदाजे 6 फूट असेल जास्तीत जास्त. रामेचाप ते लुकला विमान प्रवासाला फक्त 15 मिनिट वेळ लागतो. परंतु लुकला हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळापैकी एक आहे. याच्या धावपट्टीची लांबी फक्त 500 मीटर आहे आणि धावपट्टीची सुरुवात एका खोल दरीतून होते. अलौकिक कौशल्य असलेले वैमानिकच येथे विमान उडवू शकतात. त्यांनी इतक्या शिताफीनं ते विमान तिथे उतरवलं की दाद द्यावी. अरे वा, छान. लुकला विमानतळाची धावपट्टी नक्की कशी आहे आणि तिथनं विमान कसं टेक ऑफ करतं हे बघण्याजोगं आहे. त्याकरता हा व्हिडिओ आम्ही स्पेशली रेकॉर्ड केलाय. बघा. हे लुकल्याचं तापमान. म्हणजे अंगामध्ये 3 पदर कपडे घालायचे. लुकला येथे वाहन एकही नाही. इथे यायचं तर पायी येऊ शकता, घोड्यावरनं येऊ शकता, याकवरनं येऊ शकता किंवा विमानाने येऊ शकता. ऑटोमोबाईल व्हेकल येथे येत नाही. सकाळचे 7:15 झाले आहेत. लगेच बाकीचे मित्र येतील. तोपर्यंत आपण एक छानपैकी कॉफी पिऊया, त्यांची वाट बघू. ते आले की मग निघायचं. चहा पाणी, नाश्ता,
प्राणायाम सगळं झालं, पण सवंगडी आली नाही. लुकल्याच्या हॉटेलमध्ये या व्यक्तीची भेट झाली. त्याच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत, किडनी ट्रान्सप्लांट झालंय आणि हा नुकताच एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई करून परत आलाय. ऐकून छान वाटलं. शेवटी खबर मिळाली की दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी इतकी कमी झाली आहे की लुकल्याला विमान उतरणं शक्य नाही. त्यामुळे आमच्या सवंगड्यांना बसलेल्या विमानातनं उतरवलं आणि त्यांना दिवसभर रामेच्या बेटे थांबावं लागलं. ते आता उद्या येतील. सायंकाळी बाजारपेठेत फेरफटका मारला. ही डोमा आहे. EBCचं सर्व सामान विकते, पण कधीच EBCला जाऊ शकली नाही. जेव्हा सीझन असतो तेव्हा ती जाऊ शकत नाही आणि जेव्हा सीझन नसतो तेव्हा EBC बंद असतं. मोबाईल चार्ज करायला वीज मिळणं ही एक लक्झरी, हे इथे कळलं. पुढे याचे पैसे लागणार आहेत, 100 ते 500 रुपये. चला स्लिपिंग बॅगमध्ये झोपूया, सकाळी लवकर उठायचंय. 2 मे आज आपल्याला लुकल्याहून फगडिंगला जायचंय. 250 मीटर उतरायचं आहे. आंघोळ तर करायचीच नाहीये. उठल्याबरोबर थोडंफार फ्रेश व्हायचं, बॅग भरायची, रूमच्या बाहेर ठेवायची. ही बॅग याकच्या पाठीवर लादली जाणार आणि पुढच्या मुक्कामाच्या स्थळी पोहोचवली जाणार. वातावरण निवळलं आहे, व्हिजिबिलिटी एकदम सुंदर आहे, परफेक्ट आहे. विमानं उडतायत आणि आमचे मित्र सुद्धा पोहोचले. लगबगीनं नाश्ता आणि प्रवासाची तयारी. प्रवासाची रूपरेषा. लुकला, फकडिंग, नामचे बाजार, देबूचे, फेरीचे, लोबूचे, गोरक्षेप आणि EBC. हे आजचं तापमान. टीम लीडर सुरभी मॅडम आलेले आहेत. आम्हाला प्रवासाच्या सूचना देत आहेत. पाऊस पडतोय आणि पावसातच निघायचंय. चला ट्रेकिंगला निघूया. निघा निघा, लवकर निघा. कपड्याचे 3 लेयर आणि त्यावर रेनकोट. ओम मणिपद्मे हूं. तिबेटी बौद्ध धर्माचा हा मूलमंत्र आहे. प्रवासात जेव्हा जेव्हा मंदिर येईल तेव्हा त्याच्या उजव्या बाजूने जायचं आणि ह्या मंत्राचा जाप करायचा. ही कुंभू पसलांगू रूरल म्युन्सिपाल्टी आहे. इथून पुढच्या प्रवासाचं परमिट घ्यायचं आहे. हा पूर्ण ट्रेक आपण गारमींनी ट्रॅक करणार आहोत. प्रवासात जेव्हा जेव्हा प्राणी येतील तेव्हा आपण पहाडाच्या बाजूने उभं राहायचं आणि दरीच्या बाजूने प्राण्याला जाऊ द्यायचं. निघण्यापूर्वी सर्वांचा परिचय करून देतो. सर्वांना भेटून घ्या. और कैसे चल रहा है? बाकी सब ठीक. और कैसे चल रहा है? बाकी सब ठीक और कैसे चल रहा है? बाकी सब ठीक और कैसा चल रहा है? बाकी सब ठीक और कैसे 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 चल रहा है? और कैसे चल रहा है? बाकी सब ठीक और कैसे चल रहा है? बाकी सब ठीक और कैसे चल रहा है? बाकी सब ठीक और कैसे चल रहा है? मस्त. बाकी सब ठीक और क्या चल रहा है? बाकी सब ठीक है, हो गया? मस्त. बाकी सब ठीक ठाक है और कैसे चल रहा है? एकदम मस्त चल रहा है. और कैसा चल रहा है? बाकी सब ठीक और कैसा चल रहा है? बाकी सब ठीक और कैसा चल रहा है? बाकी सब ठीक. आजचा प्रवास तसा सोपा. 250 मीटर उतरायचं आहे, पण पावसाची रिपरिप सुरू. अंगात कापडाचे 3 लेयर, त्यावर रेनकोट आणि थोडासा निसरडा झालेला रस्ता. आपण यांच्यासारखं वेगाने चालू शकत नाही बरं का.
छत्री घेऊन चालतोय तो. ह्या पूर्ण ग्रुपमध्ये मी आणि डॉक्टर डीजे हे दोघं सिनियर सिटीजन या गटात मोडणारे. त्यामुळे ससा व्हायचं की कासव व्हायचं? कासवच होऊया की. हळूहळू चालू. ओम मणिपद्मे हूं हे प्रार्थनाचा घड्याळाच्या दिशेने फिरवायचं आणि देवाचा आशीर्वाद घ्यायचा, पुढे निघायचं. फोटो सेशन साठी थांबायचं की निघायचं? नाही, निघूया. आपण कासव आहोत ना. वातावरण निवळलं, पाऊस थांबला, रेनकोट काढून ठेवला, परत पाऊस सुरू झाला. दुपारचा 1 वाजलाय. चला जेवण करूया, दाल भात खाऊया. आधी पोटोबा आणि मग विठोबा. पाऊले चालती इविसीची वाट, सुखी संसाराची लावूया वाट. येथे 1 लिटरच्या मिनरल वॉटरला 100 रुपये लागतात, कारण ते एकतर विमानाने किंवा कुणाच्या पाठीवर वाहून आणलेलं असतं. दुपारी 4 वाजता आपण फकडिंगला पोहोचलोय. चला बरं झालं, थोडं लवकर पोहोचलो. याकनी बॅगा आणून इथे टाकल्या. पावसाची रिपरिप इतकी होती की सगळ्या बॅगाच्या आतलं सामान पूर्णपणे भिजलं. पण माझ्या बॅगेतील एकूण एक गोष्ट वेगळी वेगळी प्लास्टिकमध्ये पॅक केलेली होती, त्यामुळे काहीच नाही भिजलं. सर्वांना ते सामान शेकोटीवर वाळवावं लागलं. तर महत्वाचं काय की प्रवासामध्ये आपल्या सामानाकडे आपल्यालाच लक्ष द्यावं लागतं. असो, जेवण करू, झोपू, उद्या नामचे बाजारला जायचंय. 2 मे आज आपल्याला फगडिंग येथून नामचे बाजारला जायचंय. 870 मीटर चढायचं आहे. ह्या पूर्ण प्रवासामधील सगळ्यात खडतर जर कोणता ट्रेक आहे तर तो आजचा आहे. तर हाऊ इज द जोश? वातावरण निवळलंय आणि त्यामुळे आपल्याला धम्सक्रू या पर्वताचं दर्शन होतंय. नमस्कार करूया. ह्या पूर्ण प्रवासामध्ये 6 झुलते पूल आहेत. त्यातले 3 आज आपल्याला क्रॉस करायचे आहेत. पूल क्रॉस करण्याचे 3 नियम आहेत. पहिला नियम, प्राण्यांना आधी जाऊ द्यायचं. दुसरा नियम, शक्यतोवर रेलिंग धरून ठेवायचं. आणि तिसरा नियम, एक हात डोक्याच्या टोपीवर ठेवायचा, कारण हवा इतकी जोरात असते की ती टोपी उडू शकते. चला आपण कासवाच्या गतीने हा पूल क्रॉस करूया. आणि त्याला झुलता पूल का म्हणतात याची प्रचिती आपणास येईलच. ग्रॅब रेल धरून मी हळूहळू पुढे सरकतोय आणि स्वागत करायला कोण तयार आहे बघा. जीव मुठीत धरणे म्हणजे काय ह्याची प्रचिती आली असेलच. पण हे प्राणी बरेचसे शिस्तबद्ध आहेत, शांततेने पुढे जातात आणि मी पूल क्रॉस केला. नमस्ते. अभी स्कूल चालू है क्या? आईची माया बघा, पिल्लाला खाली जाऊ देत नाहीये. हळूहळू
एकला चलो रे. चला. स्वच्छतागृहाचं नामकरण यापेक्षा सुलभ कुठेच सापडणार नाही. They are confused. हिमालयातली फुलं. हे सगळे फोटो सईनी काढलेत बरं का. बऱ्यापैकी मेंटेन केलाय त्यांनी हा रस्ता. आणि या प्रवासामध्ये बऱ्याच लोकांच्या भेटी होत आहेत. एक बांगलादेशचे गायनेकॉलॉजिस्ट आलेले आहेत, त्यांची भेट घडवतो आता. So you are a gynecologist where, sir? I am working in Bangladesh. Now I am working in Mahata Medical Center, Noga. So nice of you. So that's the person. She is a senior gynecologist also, and we both are working in Noga, Mahata Medical Center. Nice to meet you, sir. Nice to meet you. दुसरा पूल क्रॉस करू. पाणी आणि हवा त्यांचा आवाज ऐका. हे सुरळीतपणे पार पडलं. बघा समोर ते खेचर क्रॉस करायसाठी थांबलेले आहेत. किती शहाणेने. दर अर्ध्या तासाला पाणी प्यायचं. दिवसभरामध्ये जवळपास 4 लिटर पाणी तरी जायला हवं. मी एक नियम स्वतःला घालून दिला होता. मस्ती बघायची, करायची नाही. या नाव. सोन्याची सायकल, चांदीची शीट, चालतं का व अर्चना डबल शीट. क्या बात है, क्या बात. इथून सागरमाथा नॅशनल पार्कची सुरुवात होते. प्रवेश करण्यापूर्वी इथनं परमिट घ्यावं लागतं. हे जोरसल्ले गाव आहे. इथे आपण लंच घेऊया, पण पुढचा प्रवास बराच खडतर आहे. लवकर निघू. जेवणानंतर नामचेला पोहोचेपर्यंत सगळी तीव्र चढण आहे. तो पुढे जो दिसतोय तो हिलेरी डबल सस्पेन्शन ब्रिज आहे. दुमजली. खालचा वापरात नाहीये, वरचा वापरात आहे. दूधकुशी नदीवर हा पूल बनवलेला आहे. चला आपण हा पूल क्रॉस करूया. दूधकुशी नदीवर हा पूल बनवला आहे. दूधकुशी ही सप्तकोशींपैकी एक. सप्तकोशीमध्ये सूनकोशी, इंद्रावती, तामकोशी, दूधकोशी, अरुण, तमोर आणि लिखू ह्या नद्या येतात. हा पूल 140 मीटर लांब आहे आणि 125 मीटर उंच आहे. जेव्हा बाजूला कोणी जातं तर तो पूल हलतो. वारा इतका वेगात वाहतोय. अरे सांगू कशाला, तुम्हीच बघा, ऐका.
इथून नामचेला पोहोचेपर्यंत जवळपास 2.5-3 तास असा चढाव आहे. मजल दरमजल करत जवळपास 4:30 वाजता आपण नामचेला पोहोचलोय. नामचे शहर हे एका दरीभोवती घोड्याच्या नालेच्या आकारात वसलेलं आहे आणि या विभागातलं हे सगळ्यात मोठं शहर आहे. पण इथेही वाहन नाही. आज आपण 8 तास ट्रेक केलेला आहे. 12 किलोमीटरचं अंतर कव्हर केले आहे. तसा नामचे बाजारमध्ये ॲक्लिमेटायझेशन डे असतो, अनुकूलन दिवस. परंतु लुकल्याला आपल्याला एक दिवस जास्ती थांबावं लागलं, त्यामुळे हा अनुकूलन दिवस रहित केला आहे. इथनं आपल्याला उद्याच पुढे निघायचं आहे. आता अंगामध्ये 4 पदरी वस्त्र, 4 लेयर्स, पण स्लीपिंग बॅग शक्यतोवर वापरायची नाही असा सल्ला सर्वजण देत आहेत, कारण थंडीचं सुद्धा अनुकूलन होणं आवश्यक आहे. 4 मे आज आपल्याला देबुचेला जायचंय. 12 किलोमीटर चालायचं आहे आणि जवळपास 300 मीटर आपण चढणार आहोत. थोडा सोपा प्रवास आहे आजचा. सकाळी 7ला तयार व्हायचं, ताबडतोब ब्रेकफास्ट घ्यायचा, बॅग बाहेर आणून ठेवायची आणि निघायचं. आज आपल्याला रस्त्यामध्ये डिंगबोचे मोनॅस्ट्री लागणार आहे. एव्हरेस्टची चढाई करणारा प्रत्येक गिर्यारोही या मोनॅस्ट्रीमध्ये दर्शन घेऊन पुढे जात असतो. इथून पुढे मोबाईल कनेक्टिव्हिटी फार कमी असणार आहे. जिथे जिथे इंटरनेट उपलब्ध राहील तिथे मिळू शकतं, परंतु रस्त्यामध्ये नाही. त्यामुळे संपर्क साधण्याकरता आपल्या टूर लीडर जवळ 3-4 वॉकी टॉकी आहेत. आताशा तरी वातावरण बरंचसं निवळलं आहे. रस्ता छान दिसतो आहे आणि सोबत मित्र आहेत. आणखी काय हवं? हळूहळू इतकं धुकं पडलं की दृश्यमानता खूपच कमी झाली. साधारणतः 10 ते 15 मीटर पर्यंतच दिसतंय, पण आपण चालू शकतो. हळूहळू चालायचं. वर एक मंदिर आहे, दर्शन करायचं? नको, पुढे निघूया. हळूहळू झाडं थोडी कमी होत आहेत, झुडपं वाढत आहेत आणि थोडा वैरान प्रदेश येतो आहे. सुपरमॅन दाखवू तुम्हाला? या पहाडावर जिथे आपल्याला चालायला त्रास होतोय तिथे इतकं ओझं जो नेतोय तो सुपरमॅनच नाही तर काय. You are talking of some movie with a different ending in Tamil and different ending in Malayalam.
So what's the name of the movie? Vinay Tandivar. Will you cross all those hurdles and come to me? हे ताम्रपत्राचं झाड आहे. असं म्हणतात की वेद या झाडांच्या सालीवर लिहिण्यात आले होते. परत पाऊस सुरू झाला. रेनकोट घाला आणि चाला. 4 वाजले तरी याक अजून क्रॉस झाले नाही. चौकशी केली तेव्हा कळलं की याक निघालेच नाहीत. याकवाल्याला वाटलं नेहमीप्रमाणे नामचेला एक ॲक्लिमटायझेशन डे असेल, त्यामुळे सुट्टी असेल, पण तसं नव्हतं. असो, त्याचं नंतर बघू. आपण टेंगबोचेला पोहोचलोय. येथे या मठाचं दर्शन घेऊया, देवाचे आशीर्वाद घेऊया. पण याकची आणि बॅगांची काळजी करण्यामध्ये, इकडे तिकडे फोन करण्यामध्ये, बाकी लोकांशी संपर्क करण्यामध्ये इतका वेळ झालाय की आपण उशिरा पोहोचलोय आणि हा मठ बंद झालाय. असो, बाहेरूनच दर्शन घेऊया. देवाचे आशीर्वाद तर कुठूनही मिळतीलच ना. बॅगांच्या झालेल्या गोंधळामुळे आम्ही सर्व लोक डॉक्टर लिओवांवर खूप नाराज झालो. त्यांना फोन केला. ते म्हणाले, या सर्व गोष्टींची मी जबाबदारी घेतो आणि बॅगा तुमच्यापर्यंत पोहोचतील याची ग्वाही देतो. आता उक्ती आणि कृती यामध्ये फरक असतो. तर आम्ही पण साशंक होतो की बॅगा येतील की नाही येणार. डॉक्टर लिओवांनी प्रथम हेलिकॉप्टर अरेंज होतं काय बघितलं, पण हवामान असं होतं की हेलिकॉप्टरवाल्यांनी चक्क नकार दिला. मग त्यांनी जो याकचा कंत्राटदार होता त्याची विनवणी केली. तो पण यायला तयार नव्हता. शेवटी असं ठरलं की काही पोर्टर नामचेवदनं इथून निघतील आणि काही पोर्टर टेंगबोचेमधनं परत जातील. अर्ध्या रस्त्यामध्ये सगळे एकमेकांना भेटतील आणि बॅगा तिथून घेऊन येतील. तर हे सर्व पोर्टर इथून निघाले, ते तिथून निघाले आणि रात्रीच्या अंधारामध्ये, मोबाईलच्या उजेडामध्ये, जवळपास रात्री 11:30 ते 12 वाजता आमच्या सर्वांच्या बॅग त्यांनी आणून दिल्या. इतकी तत्परता कोणत्याही एअरलाईनमध्ये सुद्धा नसते. आज 5 मे. आपल्याला देबुचेवरनं फेरीचेला जायचं आहे आणि जवळपास 700 मीटर चढायचं आहे. पावसामुळे भिजलेले कपडे वाळवण्याचा कार्यक्रम परत एकदा झाला. पूर्ण ट्रेकमधली सगळ्यात रम्य सकाळ ती आजची. सध्या फक्त सकाळचे 6:30 वाजले आहेत. आकाश एकदम निरभ्र आहे आणि आज आपल्याला माउंट एव्हरेस्टचं दर्शन घडणार आहे. हा जो अगदी सेंटरला दिसतोय हा अमाडाबलम पर्वत आहे. तो चढणं एव्हरेस्टपेक्षाही जास्त कठीण आहे. आणि हा अगदी जो सेंटरला दिसतोय तो माउंट एव्हरेस्ट खूप दूर आहे, त्यामुळे तो लहान दिसतोय. दैनंदिन व्यायाम करून, थोडा आराम करून 9:30ला पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. ह्या पूर्ण ट्रेकमध्ये माझे स्वतःचे फोटो फार कमी काढले आहेत. त्यातला हा एक.
आज राम सरांचा वाढदिवस आहे आणि तो आपण इथे रस्त्यामध्ये साजरा करणार आहोत. कसा ते बघूया. जशी जशी उंची वाढते झाडं कमी होतात आणि पर्वत आणखी सुंदर दिसायला लागतात. सगळीकडे बर्फाच्छादित पर्वत, सुंदर दृश्य. हा उजवीकडचा उंच पर्वत जो दिसतोय तो लोत्से आहे आणि डावीकडचा एव्हरेस्ट आहे. तो दूर आहे त्यामुळे लहान दिसतोय. आपण 12 वाजता पेंगबोचेला पोहोचलोय. आज सकाळपासून माझ्यासोबत आहे तो म्हणजे आमचा उद्धव, आमचा टूर गाईड. जसं जसं हवेतलं ऑक्सिजन कमी होतं तसा तसा श्वास कमी मिळतो. त्यामुळे बोलायला जास्त ऊर्जा लागते आणि इथलं वातावरण अगदी कोरडं असल्यामुळे घसा पण थोडा खवखवतो. कसं ते आपण ऐकूया. Now, in this terrain, there are no trees. You will find only shrubs because probably the trees cannot survive at this altitude. The humans have somehow adapted to various adversities of the nature. So you will find human settlements in tundra as well as in Sahara. Probably that's the reason they have gained supremacy. जेवणानंतर सावकाश मार्गक्रमण करीत निघालो. नेपाळी सुपरमॅन सोडले तर आज सगळेजण थकलेले दिसत आहेत. सगळेजण अगदी हळू चालतायत. माझ्यासोबत असलेला उद्धव पुढे गेलाय आणि माझी वाट बघत एका ठिकाणी थांबलेला आहे. पुन्हा सुपरमॅनचं दर्शन घडतंय. सलाम तुम्हाला. इथून उजवीकडे वळून जवळपास 400 मीटर चढलं की फेरीचे येतं. तिथे आपला आजचा मुक्काम आहे. आपण फेरीचीला पोहोचतोय आणि इथे पोहोचत असताना मनात असा विचार येतोय की मनुष्य हा विश्वातील सर्वोच्च प्राणी आहे. तो जगातील सर्व संकटाशी जुळवून घेतो आहे. सगळ्या ठिकाणी जगतो आहे आणि पुढे जातोय. फेरीचे इथे उद्या आपल्याला आंघोळ करायला मिळणार आहे. पूर्ण दिवस आराम करायला मिळणार आहे. पण इथे वीज नाही आणि पाणी 400 रुपये 1 लिटरसाठी. इंटरनेट 600 रुपये 1 GB साठी. पण सुविधा तर उपलब्ध आहे ना. 6 मे आज आरामाचा दिवस. हे फेरीचे गाव. वर्षातनं फक्त 6 महिने इथे लोक असतात. मार्च, एप्रिल, मे आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बाकी वेळी इथे कोणीच नाही. पूर्णपणे निर्मनुष्य.
तिथे एक छोटंसं हॉस्पिटल आहे. तिथे वेगवेगळ्या देशातील स्वयंसेवी डॉक्टर सेवा देतात. हाय अल्टिट्यूड सिकनेसवर काही रिसर्च करतात. इतक्या उंचीवर कोणाला श्वसनाचे किंवा कोणाला मेंदूचे आजार होतात. हे तात्पुरते असतात. खाली उतरलं तर लवकर बरे होतात. परंतु कधीकधी हे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे इथे डॉक्टर आवश्यक आहेत. हे आजचं तापमान. सकाळी 5:30ला उठलो, 6 वाजता बाहेर पडलो, इथली पहाट बघितली आणि रस्त्यावर फेरफटका मारला. रस्त्यावर कुणीच नाही, शांत निवांत. आपल्याला जर मृत्यू यावा, मुक्ती मिळावी, वैकुंठ मिळावं, समाधी मिळावी तर ती इथे, याच ठिकाणी, इथेच मिळावी असं वाटतं. पुरे झाला फेरफटका. चला परत जाऊया. छानपैकी कॉफी पिऊया, शेकोटीजवळ बसूया आणि हो, आज स्नान करायचंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मस्ती पाहायची, करायची नाही, हे नक्की. आज दुपारी त्यांनी एक छोटासा वॉक ठेवलाय. ॲक्लिमटायझेशन वॉक म्हणतात त्याला. तो मी अर्धाच केला. परत आलो. कारण एकच, थकायचं नाही. इतक्या थंड वातावरणात मोबाईल फोन चार्ज होत नाही. रात्री झोपताना त्याला पोटाशी घेऊन झोपावं लागतं. शरीराची ऊब द्यावी लागते आणि मग कुठे आपण त्याला पॉवर बँकच्या थ्रू चार्ज करू शकतो. मन आणि शरीर दोघंही छान साथ देत आहेत. पल्स ठीक आहे, रेस्पिरेशन ठीक आहे, SpO2 ठीक आहे. शरीर आणि मन दोघंही म्हणतात चालत राहा, चालत राहा. सात मे. आज आपण फेरीचेहून लोबुचेला जाणार आहे. जवळपास 500 मीटर आपण वर चढणार आहे आणि 5000 मीटरचे अल्टिट्यूड आज आपण क्रॉस करणार आहे. काल फेरीचेमध्ये आमचे 2 सदस्य आजारी पडले आणि त्यांना हेलिकॉप्टरनी वापस लुकल्याला पाठवावं लागलं. मला कोणताही चान्स घ्यायचा नाही. मी आयोजकांना सांगितलं की मला माझा पर्सनल पोर्टर हवा. मी बॅकपॅकही धरणार नाही, काठीही धरणार नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा काठी त्याला मागेल आणि कोणीतरी एक व्यक्ती सतत माझा हात धरून सोबत चालेल असा हवा. माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला. मला एक पर्सनल पोर्टर दिला. त्याचं नाव विनोद आणि इथून शेवटपर्यंत हा विनोद माझा हात धरून सोबत चालणार आहे. सलाम त्याला. दुसरं म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही आमच्यासोबत एक मेडिकल पोर्टर वेगळा ठेवला आहे. त्याच्याजवळ एक ऑक्सिजनचं मोठं सिलेंडर आहे आणि सगळे इमर्जन्सी मेडिसिन्स त्याच्याजवळ आहेत. प्लॅनिंग असावं तर असं. एक छोटासा वॉटर ब्रेक घेऊन थोडी मस्ती बघूया. करायची नाही बरं का, नुसती बघायची. या ठिकाणी संतोषची व्हिक्टरशी भेट झाली. हा व्हिक्टर एक रशियन ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दलचं त्याचं सखोल ज्ञान, महात्मा गांधीबद्दलचा त्याच्या मनातील आदर आणि बॉलिवूडवरील त्याचं प्रेम हे पाहून आम्ही सर्व प्रभावित झालो. आपण कुठे कुठे पोहोचतोय नाही का?
आजचं लंच ठुकला येथे होणार आहे. ठुकल्याला पोहोचण्याच्या आधी आपल्याला एक नदी क्रॉस करायची आहे आणि आता सस्पेन्शन ब्रिज नाही, ती पायी पायी क्रॉस करायची आहे. विनोद आहे सोबत, त्यामुळे सगळं शक्य आहे, नाहीतर बरंच कठीण होतं. चला आपण नदी क्रॉस करू आणि मग ठुकल्याला जाऊ. चला जमलं एकदाचं, नदी क्रॉस झाली. नदी ओलांडल्याबरोबर आपल्याला हा पहाड चढायचा आहे आणि पलीकडे ठुकला गाव आहे. ठुकला येथे लंच घेऊन आपल्याला जवळपास 2 तास एक तीव्र चढ चढायचा आहे आणि त्यानंतर आपण एक सपाट प्रदेशामध्ये पोहोचणार आहे, ज्याचं नाव आहे ठुकला पास. ठुकला पास हा एक विस्तीर्ण निर्मनुष्य सपाट प्रदेश आहे. येथे एव्हरेस्ट सर करताना किंवा त्यानंतर वीरगती प्राप्त झालेल्या गिर्यारोहकांच्या समाध्या आहेत. ह्या सर्व समाध्या एका मोकळ्या मैदानात आहेत. ही बाबू चिरी शेर्पा यांची समाधी आहे. बाबू चिरी शेर्पा यांनी 10 वेळा एव्हरेस्टचं शिखर सर केलं होतं आणि 21 तास ऑक्सिजन शिवाय ते एव्हरेस्टवर राहिले होते. या सगळ्यातनं ते सही सलामत बाहेर पडले, पण एके दिवशी तिथून फोटो घेताना दरीत कोसळले आणि वीरगतीला प्राप्त झाले. ही अंजली कुलकर्णी यांची समाधी आहे. ठाण्यातील एक गृहिणी होत्या. एव्हरेस्ट सर केलं त्यांनी, पण उतरताना ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि वीरगतीला प्राप्त झाल्या. ह्या व्यतिरिक्तही बऱ्याच समाध्या येथे आहेत. आतापर्यंत मी अनेक मृत्यू बघितले होते. स्वकीयांचं मरण जळून अनुभवलं होतं. स्मशानात अनेकदा गेलो आहे, पण ठुकला पास येथील अनुभवलेली हुरहुर फार वेगळी होती. जगातील सर्वोच्च शिखर पार करणारे त्यांच्या ऐन उमेदीत गेले ह्याचे दुःख होत होते, तर आयुष्यातील परमोच्च ध्येय त्यांनी मिळवलं आणि ते मिळवल्यानंतर त्यांना जो स्वर्ग मिळाला ही त्यांच्या आयुष्याची परिपूर्ती आहे. ह्या 2 भावनांची मनात कालवा झाली होती. तसा येथे असलेला समाधीस्थ कोणीही माझा सगळा सोयरा नव्हता, पण दुःख खूप होत होतं. काल मला वाटत होतं की आपल्याला इथे समाधी मिळावी, पण मृत्यू कसा असतो हे जेव्हा इथे दिसतंय मला खूप भीती वाटतंय. येथे आमच्या ग्रुपमधील एक लहान मुलाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याची तब्येत बरीच गंभीर झाली. त्याचं SpO2 36 होतं. हो, 36. त्यावेळी मेडिकल पोर्टर कामी आला, डॉक्टर्स कामी आले. त्याला ताबडतोब ऑक्सिजन द्यायला सुरुवात केली. डॉक्टर हेमंत आणि डॉक्टर सुरभी यांनी ताबडतोब एका हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि त्याला रेस्क्यू केलं. 10 मिनिटात तो लुकल्याला पोहोचला आणि एकदम नॉर्मल झाला. पण परिस्थिती गंभीर होती. चांगली हाताळल्या गेली. छान झालं. सायंकाळी 4 वाजता आपण लुबुची येथे पोहोचलोय.
5000 मीटरची उंची आपण क्रॉस केली आहे. येथील हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण 53% आहे. खूप थंडी आहे. काही लोकांचं SpO2 कमी झालं आहे. माझं ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मोहीम 83% पूर्ण झाली आहे. आज 8 मे, शेवटचा दिवस. 250 मीटर चढायचं आहे आपल्याला आणि 11 ते 12 तास ट्रेकिंग करायचं आहे. लोबुचेवरनं 2 सदस्यांनी परत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. उरलेले आम्ही लोक पुढच्या प्रवासाला निघालो. आजचा प्लॅन असा आहे की सकाळी 6:30ला इथून निघायचं, 11-11:30 पर्यंत गोरक्षेपला पोहोचायचं. तिथे मॅडम सर्वांची प्रकृती तपासतील आणि त्यांना जे फिट वाटतील त्यांना पुढे जाण्याची परवानगी असेल. म्हणजे गोरक्षेपवरनं EBCला. काही पर्वत शिखरांची ओळख करून देतो. हा लोबुचे, हा पुमोरी, हा जो बर्फाच्या मागे दिसतोय तो खुंबुत्से आणि हा नुप्त्से. ही जी दरी आपण बघतोय याला इंग्रजीमध्ये मोरेन म्हणतात. म्हणजे जी हिमनदी असते त्यामध्ये जे काही दगड, धोंडे, माती हे जे सगळं काही वाहून येतं त्यामुळे हा असा भुसभुशीत प्रदेश तयार होतो. ही खुंबू ग्लेशियर आहे. इथून थोडं खाली उतरलं की गोरक्षेप दिसतं. आपण 11:15 वाजता गोरक्षेपला पोहोचलोय, म्हणजे अगदी वेळेत पोहोचलोय. इथे लंच घेऊन शक्य तितक्या लवकर EBC साठी निघायचं आहे. 2:30-3 पर्यंत तिथे पोहोचायचं आहे आणि मग परत इथेच यायचं आहे. ट्रेकिंगचं शेवटचं चरण चालू करण्यापूर्वी काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. लवकर जेवण घेऊन 11:15 वाजता मी गोरक्षेपहून पुढे निघालो. शक्य तितक्या लवकर EBCला जाऊन परत यायचं आहे, कारण वातावरण कसं बदलेल हे सांगता येत नाही. आणि हो, आपण कासव आहोत ना, हळूहळूच जायला पाहिजे. हळूहळू निघूया, हळूहळू परत येऊया. ठीक आहे ना? आमच्या गटातील 2 मुली खूप थकल्या होत्या, पण त्यांना EBCला यायची जिद्द खूप दांडगी होती. त्यांच्याकरता घोडा केला गेला. घोड्यावर बसून त्या EBC पर्यंत आल्या. त्या तिथे दूर जो पर्वत दिसतोय
तो माउंट एव्हरेस्ट आहे. आज अंगावर कापडाचे 6 लेयर आहेत. कुंभू ग्लेशियर मधलं हे पूर्णपणे गोठलेलं सरोवर आहे. नुसता बर्फ आहे आणि आपण EBCला पोहोचलोय. EBC सर करणाऱ्या आमच्या चमूमधील मी सर्वात शेवटचा होतो, पण पोहोचलो तिथपर्यंत, हेच महत्त्वाचं. तिथे थंडी खूप होती. थोडा वेळ इकडे तिकडे बघितलं, काही फोटो काढले. व्हिडिओ काढायला वेळ नव्हता. थोडंसं वातावरण आणखी थंड व्हायला लागलं. हिमवर्षाव होईल अशी लक्षणं दिसायला लागली. त्यामुळे तडक परत निघालो आणि लगबगीने गोरक्षेपला पोहोचलो. EBCवरनं परत आल्यानंतर आणखी 2 ठिकाणी काही टुरिस्ट जातात. त्यातलं एक आहे काला पत्थर आणि दुसरं रॉब हॉल यांची समाधी. काला पत्थरला जाण्यासाठी भल्या पहाटे उठावं लागतं आणि सूर्योदयाच्या आधी तिथे पोहोचावं लागतं, म्हणजे सुंदर दर्शन घडतं. मी इतक्या लवकर उठण्याचा प्रश्नच नाही. आणि तिथलं तापमान उणे 21. रॉब हॉल यांच्या समाधीसाठी गोरक्षेपवरनं आणखी थोडं पुढे जावं लागतं. मित्रमंडळी भल्या पहाटे काला पत्थरला जाऊन आली. तोपर्यंत मी छान झोप काढली. आज काही लगबग किंवा गडबड नव्हती. सकाळी हेलिकॉप्टरने गोरक्षेपवरनं फेरीचे मार्गे लुकल्याला पोहोचलो. लुकल्याला दिवसभर आराम केला. दुसऱ्या दिवशी तिथून परत निघायचं होतं. निघताना तिथल्या हॉटेलमध्ये भारताचा ध्वज आठवण म्हणून ठेवला आणि लुकल्यावरनं काठमांडूला पोहोचलो. काठमांडूला सुद्धा एक दिवस मुक्काम होता. आमची समारोपाची बैठक झाली. पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं, जैन मंदिराचं दर्शन घेतलं आणि काठमांडूहून मुंबईला पोहोचलो. तिथे एक छोटेखानी सेलिब्रेशन झालं आणि अकोल्याला सुद्धा छान स्वागत झालं. काय म्हणता, आवडली का गोष्ट? नक्कीच आवडली. एक काम करा, तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा, त्यांना दाखवा. आणि असा काही अनुभव जर तुम्हाला यापूर्वी आलेला आहे तर तुम्ही अशी चित्रफीत बनवा, अपलोड करा. मी बघेल, मला आवडेल, तुमच्या मित्रांना सुद्धा आवडेल. धन्यवाद.